पाय खरंच निघत नाही माझा. सारखी भीती वाटत राहते मी बाहेर गेल्यावर तुला काही झालं तर. हो हो मी रमावतीतच आहे पण अजून वाड्यावर गेलो नाही. हो नंतर बँकेतच येणार आहे. काही महत्त्वाचे निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत, महत्त्वाच्या गोष्टींवर बोलायचं आहे, ते बोलूया. आणि निर्णय कितीही कटू असले तरी आपण ते घेऊया. ठीक आहे. ओके. हॅलो आतेबाई, कशी आहे जानकी? कशी आहे? ठीक आहे ना? म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे ना तिला? बरं झालं रे बाबा तू फोन केलास ते, नाही तर मीच केला असता तुला. अरे जानकी आता तिचा फोन शोधत असताना धडपडली. काय? म्हणजे नशीब मी होते जवळ बरोबर म्हणून सावरलं तिला. अरे पण मला तिची फार काळजी वाटते रे. मी एकटी म्हातारी किती लक्ष देणार रे तिच्याकडे. पण आपण जर जानकीसाठी एक फुल टाइम नर्स बघितली जी सतत तिच्या सोबत असेल, तिची काळजी घेईल, तर बरं होईल असं मला वाटतंय. उत्तम कल्पना आहे, उत्तम कल्पना आहे. तू लवकरात लवकर अशी बाई शोधायला लाग. आपल्या सगळ्यांच्याच डोक्यावरची चिंता जरा तरी कमी होईल. ठीक आहे आतेबाई, मी ताबडतोब वाकणीसांना फोन करतो आणि अशा एखाद्या संस्थेचा नंबर शोधायला सांगतो ज्या संस्थेकडून आपल्याला अशी चांगली शिकलेली नर्स मिळू शकेल. आणि वाकणीसांचा फोन झाला की त्यांनाच तुला फोन करायला सांगतो, मग तूच त्या संस्थेशी बोलून घे. ठीक आहे. वाकणीस, हॅलो, कोण बोलतंय? कोण काय बोलतंय? अमृता बोलते. स्क्रीनवर नाव नाही वाचलंस? अगं हो म्हणजे वाचलं, म्हणजे नाही अगं, ते घाई गडबडीत फोन उचलला ना म्हणून. आणि काय ग, काय काम करत असतेस एवढी? किती फोन करायचे तुला, उचलत का नाहीस? अगं सकाळपासून घाई गडबड चालू आहे. माऊचीच कामं आहेत सगळी, ती करत होते ना म्हणून. फोन समोर होता तरी नाही उचलता आला ग. बर बर. काय मग, कशा आहेत आमच्या बहिणाबाई? ती एकदम मजेत आहे. तू कशी आहेस? मस्त. मी आणि मम्मा खूप एन्जॉय करतोय. आणि हो, गण्याला सांग आम्ही स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिलं बरं का. आणि एक सांगू का, इथे त्या व्यतिरिक्तही खूप काही बघण्यासारखं आहे. सांगते, ह्या सगळ्या गोष्टी मी फक्त वाचल्या आहेत किंवा टीव्ही वरती पाहिल्या. मी ना आता तिथे आले ना की मी बाबांना सांगणार आहे, जरा काही दिवस तुमचं राजकारण बाजूला ठेवा आणि जानकीला घेऊन अमेरिकेच्या दौऱ्यावर निघा. इथला निसर्ग ना तुझ्या 2 डोळ्यात सामावून घेता घेता नाकी नऊ येईल. सासूबाई कशा आहेत तुझ्या? मम्मा गाढ झोपल्यात आता. का झोपल्यात म्हणजे काही बरं वगैरे नाहीये का? एवढ्या दुपारच्या झोपल्या म्हणजे तिकडची हवा मानवली नसणार बहुतेक, हो ना? जानकी त्या झोपल्यात कारण की रात्रीचं जनरली माणूस झोपतच नाही का. तिकडे जरी दुपार असली ना तरी इथे आता मध्यरात्र आहे. अगं वेडे, आपण जगाच्या 2 टोकांना नाही का होत? अगं हो की, विसरूनच गेले होते मी. काय मग आता तिकडे कधी अंधार होईल? इकडे आता कायमचा अंधारच आहे अमृता. म्हणजे अगं तू नाही आहेस ना इकडे, मग काय, मग अंधारच आहे सगळा असं म्हणतीये मी. जानकी बरं एक काम कर माझं, मला सांग आता या आठवड्यात संकष्टी आहे ना ग, जरा कधी येते सांग ना. संकष्टी? संकष्टी कशाला हवी आहे तुला तिकडे? आणि मला कसं कळणार ना संकष्टी कधी येते? अगं कसं कळणार म्हणजे, तुमच्या खोलीत समोरच्या भिंतीवर कॅलेंडर आहे ना, जरा बघ आणि सांग ना पटकन. थांब मी सांगते.
ताई, गुरुवार आहे, रात्री 9:30चा चंद्र आहे. हॅलो, गुरुवार आहे, गुरुवार. रात्री 9:30चा चंद्र आहे. ओके ओके, थँक्स. बरं ऐक जानकी, आता मी पण झोपायला जाते. मी उद्या फोन करते. हां हा, चालेल, ठेवते. चल बाय. गण्या, लाज राखलीस आज माझी तू. भाऊ कोणाचा आहे? दरवेळेला भारी काम केलंच पाहिजे ना. हे बघ काय किती बोट आहेत आपल्याला. 1 2 3 4 5. हे काय चाललंय तुमचं? अगं खेळवतो युवराजला. नाही, तुम्ही खेळवताय हे चांगलं आहे, पण नुसतं खेळवून तो मोठा होणार नाही. हे मलाही कळतंय. मी काही माझ्या स्वतःच्या मर्जीने घरात बसलेलो नाहीये, पण बँकेच्या चेअरमन पदाचा अजून काही निकाल लागत नाही तोपर्यंत मी तिथे जाऊन काय उपयोग आहे? नुसतं घरात बसूनही वाद मिटणार नाहीयेत ना. त्यासाठी तुम्हाला बाहेर पडावं लागेल. अहो, त्या लोकांना भेटा, त्यांची मनधरणी करा. त्यांची म्हणजे कोणाची? विक्रांतची? उगाच तुझ्या सांगण्यावरनं या प्रभाताईच्या नादाला लागलो. तिचाच मुलगा आहे ना विक्रांत, मुळावर उठलाय माझ्या. मला तर असं वाटायला लागलंय ना, दादाला कात्रीत पकडण्यासाठी प्रभाताईच हा खेळ खेळते. उगाच प्रभाताईंना नावं ठेवायचं कारण नाही. उलट आज आपण जे काही दिवस पाहतोय ना, ते त्यांच्यामुळे. विक्रांत प्रभाताईचाच मुलगा आहे ना, मग तो का माझ्या मागे लागलाय? तो तुमच्या मागे नाही लागलाय, तो भाऊजींच्या मागे लागलाय. तसं करत असेल ना तर चुकतोय तो. त्याला अजून अंदाज नाहीये दादाच्या रागाचा. त्यांच्या रागाचं कौतुक करणं पुरे करा आता. आणि मी काय सांगते ते ऐका. तुम्ही प्रभाताईंना जाऊन भेटा आणि विक्रांतचं मन वळवण्याचा प्रयत्न करा. तो काही तुम्हाला नाही म्हणणार नाही. अगं किती वेळा जाऊन प्रभाताई पुढे हात पसरायचे ते? काय किंमत राहील माझी त्याच्यामुळे? चेअरमन पद राहिलं तर काहीतरी किंमत राहील. त्यामुळे ते मिळवण्यासाठी वाटेल ते करा. वाटेल ते करू म्हणजे काय करू? जाऊन पाया पडू विक्रांतच्या का दादाच्या? विक्रांतच्या दबावाखाली उद्या पुढे मागे भाऊजींनी त्यांची शेपूट नाही टाकली म्हणजे झालं. त्यामुळे त्यांनी काही करण्याआधी तुम्ही काहीतरी हालचाल करा. हे बघ, डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली आहे. या घरात जानकीला त्रास होईल अशी परिस्थिती सध्या तरी आणू नका. आता तिच्या आजारपणाचं कारण काढून तुम्ही घरात बसून राहणार आहात का? अहिल्या, जानकी विषयी बोलताना जरा जपून बोल. हा, तिच्याबद्दल नेहमी जपूनच बोलत आले, पण ती नेहमी माझ्या सुखाच्या मध्ये अडथळा निर्माण करत आली. आणि आज तिच्या आजारपणाचं कारण काढून तुम्ही मला वाईट बोलताय. तुम्ही मला वाटेल तसं बोलताय. तुला जे बोलायचंय ते बोल, तुला जे म्हणायचंय ते म्हण, पण ह्यापुढे या घरात जानकीला त्रास होईल असं मी काहीही वागणार नाही. हा, काकूला बोलू नाही ना आपल्या? गण्या पण ना कुठे गेलाय काम अर्धवट टाकून? ताई, गण्या काय मला मदत करायचं सोडून कुठे गेलायस बाहेर? घे तिकडचे कपडे घे. ते जाऊ दे, ते कपडे इथेच आहेत. मी तुझ्यासाठी गंमत आणायला गेलो होतो. ओळख काय असेल? ओळख काय? मला कशात कुठली गंमत ओळखता येईल? तुला जे जास्त आवडतं ना ते आणलंय मी तुझ्यासाठी. मला सगळ्यात जास्त माझे आई बाबा आवडतात. आता त्यांना रमावतीहून घेऊन आलायस का तू? बाय पुरी, आम्ही चाललो होत रमावत येऊन. पुरी, फक्त तुला भेटायला आलो बघ. आई, बाबा, बाबा. अगं पडली असतीस ना. अगं अशी कशी पडीन मी? लहानपणापासून जेव्हा मी चालायला शिकले तेव्हा सुद्धा तुम्हाला कधी पडू दिलं नाहीये. आता कशी पडून देशील? तुम्हाला कोणी सांगितलं? पुरी, तुला अपघात झाला
त्याच्या दुसऱ्या दिवशी जावई बापूंचा फोन आला. मी लगेच निघणार होतो, पण ते म्हणाले आता येऊ नका. काल त्यांचा परत फोन आला, म्हणून पहिली एसटी पकडून आलो बघ. तुम्ही कसे आहात? अगं आम्हाला काय झालंय? आम्ही चांगले धडधाकट आहोत की. पोरी, ते तुझ्या जीवाची काळजी घे गो. आणि मला सांग, हे समजा झालं कसं? आई नाही, डॉक्टरांनी सांगितलं की काही झालं तरी जानकीताईशी या विषयावर बोलायचं नाही म्हणून. बरं बाबा, आम्ही नाही बोलत या विषयावर, बस. नाही, मुद्दामूनच तुम्हाला काही सांगितलं नाही, कारण ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी माझी तब्येत काही फारशी बरी नव्हती. काय होईल काय नाही काहीच कळत नव्हतं ना. आम्हाला त्याबद्दल काय बी बोलायचं नाही. पोरी, आमची त्याबद्दल काय बी तक्रार नाही. अगं आम्ही नसलो तरी पांडुरंग आहे तुझ्या पाठीची. होय पोरी, अगं त्या पांडुरंगाच्या कृपेमुळेच हे थोडक्यात निभावलं. आणि आता हे डोळ्याचं दुखणं बी जास्त दिवस राहणार नाही. तू काय बी काळजी करू नगस. काय माहिती, खरंच असं आहे की माझी समजूत काढण्यासाठी सगळेजण असं बोलताय? नाही, थांब मी देते. यांचंच असेल, दिवसातून 10-12 वेळा फोन करतायत मला. हॅलो, मी कुठेही न धडपडता घरात चालतीये. सगळी कामं करून झाली आहेत आणि चिवचं खाणं सुद्धा स्वयंपाकघरातून मी न धडपडता आपल्या खोलीपर्यंत घेऊन येऊ शकलीये. अगं पण जानकी, मी काही विचारलंच नाही तुला. पण मला माहिती आहे की तुम्ही मला यातलंच काहीतरी विचारायला फोन केला असणार, त्यामुळे मी आधीच सांगून टाकलं. आता मी बोलणार तरी काय तुला? निरुत्तर करून टाकलंस तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आवाजात इतका आत्मविश्वास कुठून आला तुझ्या? माझ्या शेजारी माझी आई बसली आहे ना. शेजारी आई बसलेली असताना कुठल्या मुलीचा आत्मविश्वास वाढणार नाही. त्यातून आज बाबा सुद्धा इकडे आले, मग तर काय मजाच आहे. माझा नमस्कार सांग त्यांना. सांगते. आई, तुला नमस्कार सांगितला यांनी आणि बाबांना पण. बरं जानकी, तुझ्या डोक्यावरचा भार थोडा हलका करतो. कदाचित उद्यापासूनच आपल्या घरी तुझी काळजी घेण्यासाठी एक फुल टाइम नर्स येईल. कशासाठी? आई पण आहे ना त्या इकडे. हे बघ, शेवटी त्या माझ्या सासूबाई आहेत. त्या तुला सारखी मदत करतील हे मला आवडणार नाही. मी आत्याबाईंशी सुद्धा बोललोय, त्यांनी संस्थेला फोन सुद्धा केला असेल आतापर्यंत. एखाद दिवशी ना एवढ्या काळजीनेच मला काहीतरी होईल. मला चालेल, कारण शेवटी माझी बायको म्हणजे एक असं रसायन आहे की जिचा तुम्ही द्वेष करा किंवा तिचे लाड करा, ती तिचा मूळ स्वभाव कधी सोडणार नाही. हे माझं कौतुक आहे की माझी थट्टा? कोणी कितीही ठरवलं तरी तुझी थट्टा करता येणार आहे का? इतकी गोड आहेस तू जानकी. पुरे आता ठेवते मी फोन. घरी लवकर या, मी वाट पाहते. बर. काय ग जानकी, अगं काय झालं? अशी एकटीच काय असतेस? नाही, काही नाही. पांडू, पांडू जी. अरे काय आहे? मी तुला बाळासाठी दूध तापवायला सांगितलं होतं ना, किती वेळ? वहिनी साहेब, मी आधी तुमचंच काम करत होतो, पण तेवढ्यात दुसरं काम आलं आणि थोडा उशीर झाला. माझ्या कामापेक्षा असं कोणतं काम महत्वाचं होतं रे तुला? वहिनी साहेब, आज जानकी वहिनींचे आई बाबा आलेत ना गावावरनं, त्यांना चहा करून दिला. मी आत्ताच दूध घेऊन जातो. जा. तुम्ही आलायत होय? अरे वा, लक्ष्मीनारायणाचा जोडाच आलाय घरात. मग आता किती दिवसाचा मुक्काम ठेवलाय?
आम्ही जानकीला पाहायला आलोय. तिला पाहून झालं की लगेच निघणार आहोत. अरे हो, तुमच्या मुलीला भयंकर त्रास झालाय नाही? म्हणजे बहुधा आता कायमच्या इथे चिकटून राहणार. ताईसाहेब, अहो इथं कोण कशाला कोणाच्या घराला चिकटतंय? आम्हाला आमचं घर आहेच की. हो, पण तुम्ही काही इथे पहिल्यांदा येत नाही आहात ना? म्हणजे यायला नको वय? अहो पोरीचं घर आहे आणि आता हसते खेळती नात बी आहे की घरात. नाही, या ना. पण असं अचानक येण्याने घरातली बाकीची कामं गडबडून जातात. आता बघा ना, माझ्या बाळाला दूध द्यायचं होतं, पण तुमच्या चहामुळे हे सगळं राहिलंच. ताईसाहेब, आमच्या हातून काही चूक झाली असेल तर मी माफी मागतो तुमच्याकडे. फक्त माफी मागून प्रश्न सुटत नसतात. अहिल्या, घरात येणाऱ्या पाहुण्यांची वागायची ही रीत आहे. जर पाहुण्यांच्या घरात येण्याने घरातली सगळी कामं बिघडणार असतील तर त्यांच्याशी याच पद्धतीने बोललं पाहिजे. कसली धुंदी चढली आहे तुला, कोणास ठाऊक. आता बाई, मला जी काही धुंदी चढली आहे ना, ती माझ्या घरात चढली. ती धुंदी दाखवायला मी दुसऱ्यांच्या घरात जात नाहीये. त्यामुळे मी कितीही आवाज चढवला तरी चालेल. हे माझं घर आहे. तुझा आवाज खाली करायला वेळ नाही लागणार मला, पण नको त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायची शिकवण आहे आमची. मग घरातल्या सुनेची अडचण तुमच्या लक्षात येत नाही का? नाहीये, कारण माझी प्रत्येक सुनेबाबतची मतं वेगळी आहेत. तू आता जाशील इथून, उगीच पाहुण्यांच्या समोर तमाशा नकोय मला. मला ही वाद घालण्यात काडीचाही रस नाहीये. अरे वा, चांगलं बोललीस की. चेहऱ्यावर 12 का वाजली? पोट बिघडलं का काय? पोट नाही, नशीब बिघडलंय आपलं. काय झालं? सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतात की आता? जानकीला आठवायला लागलंय सगळं. मग अशी आत्याबाईंच्या समोर बडबडत होती. मी नेऊन तिला सोफ्यावर बसवलं, पुढं काय केलं. मी ऐन वेळेला विषय बदलला म्हणून, नाहीतर आता बसलो असतो आपण तुरुंगात खडी फोडत. यायला हे विचारच माझ्या डोक्यात आला नव्हता. म्हणजे तिची डोळे जर पुन्हा येऊ शकतात तर तिची मेमरी बी पुन्हा येऊ शकते. येऊ शकते नाही, 100% येणार आहे. पण मग आपण 100% 12च्या भावात जाणार आहे. आपण 12च्या भावात जाण्याआधी तिला 13च्या भावात वर पोहोचवतो की नाही बॅग? आता उगाच नसती थेर करू नका. चांगलं झोपेच्या गोळ्यांमध्ये काम तमाम झालं असतं तिचं. पण तुम्हाला जाऊच होती ना तिला वरनं खाली पडताना बघायची. ये माझी अक्कल काढू नको. जरा हळू बोल की. कोणी ऐकलं ना तर तिचे डोळे उघडण्याआधी आपल्या डोळ्यासमोर कायमची अंधारी येईल. काहीतरी मनाला पटेल असा उपाय शोधा की. एकच उपाय आहे, तिला संपवायची. आणि ह्या वक्ताला कुठली बी चूक होता कामा नये. हो, पण आता तिला मारणं एवढं सोपं नाही राहिलंय. आता सोपं आहे माझी राणी. आंधळी माणसं सारखी धडपडत्यात, पडत्यात, कोसळत्यात, कोणाला संशय बी येणार नाही. अहो, पण ती कुठं बाहेर जातीये आणि बाकीचे सोडत पण नाहीत तिला एकटीला. ते काय आयुष्यभर चिकटून बसणार आहे ते? फक्त 10 मिनिटं गे. नुसते 10 मिनिटं मिळाले की नाही तरी काम तमाम. काय पण करावं, पण ही भीतीची टांगती तलवार मानगुटीवर किती दिवस घेऊन जगायचं आपण? काळजी करू नका माझी राणी, काळजी करू नका. हा, या टायमाला जानकीला संपवणार म्हणजे संपवणार.
आणि या टायमाला एक टप्पा आउट नाही डायरेक्ट क्लीन बोल्ड.